पार्थ पवार यांच्यावरती जमीन गैरव्यवहारामध्ये गुन्हा का दाखल केला नाही हे फक्त मुख्यमंत्री फडणवीसच सांगू शकतील। पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या प्रश्नावर शरद पवार यांची प्रतिक्रिया। एफआयआर न करणारी लोक पार्थ पवारांवरती आरोप करतायत। जबाबदार सर्वांवरती गुन्हा दाखल केलेला आहे। समितीच्या अहवालामध्ये जे दोषी येतील त्यांच्यावरती कारवाई करू, मुख्यमंत्री फडणवीस यांची ही भूमिका। जमीन गैरव्यवहाराची चौकशी करून वास्तव समाजासमोर ठेवलं पाहिजे, पण हा विषय फारच गंभीर स्वरूपाचा आहे। पार्थ पवार यांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पहिल्यांदाच शरद पवार यांची प्रतिक्रिया। मी महसूल मंत्री असताना माझ्याकडे देखील 2 ते 3 वेळेस फाईल आली होती। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी बाळासाहेब थोरात यांचा मोठा दावा, तर अनेक जण सरकारी जमिनी लाटण्याचा प्रयत्न करत असतात, बाळासाहेब थोरात यांचा हा आरोप। मत चोरल्यानंतर आता जमिनीही चोरायला लागले। पार्थ पवार यांच्या पुणे जमीन व्यवहार प्रकरणी उद्धव ठाकरे यांची टीका। प्रकरण समोर येतं, कारवाईची मागणी होते, पण पुढे काहीच होत नाही। पार्थ पवार यांच्यावर कारवाई होत नाही, त्यामुळे ठाकरेंची टीका। सुप्रिया सुळेंनी मांडलेली भूमिका वैयक्तिक असू शकते, पण कुटुंब आणि राजकारण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी। पार्थ पवार यांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये सुप्रिया सुळेंनी घेतलेल्या सौम्य भूमिकेवरती शरद पवार यांचं हे उत्तर। फरार शीतल तेजवानी परदेशात असल्याची शक्यता। शीतल तेजवानीवर 2 गुन्हे दाखल। पुण्यातील पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी चर्चेत। कोरेगाव पार्कमधील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी अमेडिया कंपनीचा अर्ज। दंडासह मुद्रांक शुल्काचे 42 कोटी भरा, मगच व्यवहार रद्द होणार, महसूल विभागाकडून